प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। यामध्ये देशातील विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर झालेत। महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे व्यक्तिमत्व ज्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा करण्यात आली। त्यामध्ये प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्रम पवार यांना देखील मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला। आम्ही वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतून जंगल, जल, जमीन, जन आणि जनावर असे 5 बिंदूंवर आपण काम करतो। ही 5 बिंदू यासाठी निवडलेत की सर्वसामान्य आदिवासी म्हणूया, वनवासी कल्याण आश्रमाच्या याच्यातनं म्हणूया किंवा जनजाती समाज म्हणूया, ह्या सगळ्यांकडे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि ह्या कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत। यांचं आपण योग्य संवर्धन, संरक्षण आणि पुनर्निर्माण असं करून ह्या 5 बिंदूंना आपण जर हळूहळू विकसित करू शकलो तर याच्यावर आधारित आपल्याला असं म्हणता येईल की पर्यावरणावर आधारित शाश्वत विकास काय असू शकतं, तर आपल्या गरजा कमी करणं आणि ह्या सगळी जी 5 संसाधनं आहेत हे पुढच्या पिढीसाठी आपण सांभाळू शकतो का, 15-20 वर्षांतर या गोष्टींची आवश्यकता पडणार आहे। त्यामुळे हे 5 बिंदू आपण प्रामुख्याने कल्याणाश्रमाच्या माध्यमातून पूर्ण देशभरात संरक्षणाचं काम करतोय। तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। त्याबरोबरच माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार, तर व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला। जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार हा जाहीर करण्यात आलाय, तर गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला। नाशिकसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव हुबे।